2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे। अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेनं 2 विकेट गमावून 213 धावा केलेल्या आहेत। आफ्रिकन संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आलाय। आता त्यांना ट्रॉफी उंचावण्यासाठी फक्त 69 धावा करायच्या आहेत। तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत एडेन मार्करामने 102 धावा केलेल्या आहेत, तर टेम्बा बाउमा ह्या दुखापतग्रस्त असूनही त्यानं 65 धावांवर नाबाद खेळी केली आहे। पहिल्या 2 दिवसांमध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं असलं तरी तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर मार्कराम आणि बाउमा समोर कांगारूंचे सर्व डाव फसल्याचं दिसलं। तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर अनेक संस्मरणीय क्षण घडले, मात्र ज्यानं सर्वांचीच मनं जिंकली आणि तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाउमा। सामना सुरू असतानाच बाउमाच्या पायाला दुखापत झालेली होती। साध्या शब्दात सांगायचं तर तो लंगडत होता, पण तो शेवटपर्यंत मैदानावर लढत राहिला, धावत राहिला, संघासाठी झुंजत राहिला। लॉर्ड्समधील हजारो प्रेक्षक आणि सहकाऱ्यांनी त्याचा हा संघर्ष पाहून जोरदार दाद दिली।